रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून शैशव जपलेला मित्र. अनेक व्यक्ती आपल्या जीवनात येतात. काही जीव लावून जातात, तर काही व्यक्तींचे मैत्रीचे स्नेहाचे धागेदोरे जुळत नाहीत. जुळवायचा प्रयत्न केला तरी कुठंतरी अंतर राहतं. माझ्या सुदैवानं ज्या ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या त्या साऱ्यांचे धागेदोरे जरी जुळले नसले तरी तुटले मात्र निश्चित नाहीत. आम्ही एकमेकांशी सर्व गुणदोषांसह ही मैत्री कायम टिकवली. शरद तळवळकर हे एक असंच माझ्या जीवनात समाविष्ट झालेलं वेगळं व्यक्तिमत्व. शरदला सारे विनोदी नट म्हणून ओळखतात, पण मी त्याला ओळखतो एक अत्यंत भावनावश आणि कलाप्रेमी रसिक म्हणून. तसं पाहिलं तर शरद माझ्यापेक्षा वयानं मोठा. त्याच्या 61ला मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. मी असे दोनच कलावंत पाहिले आहेत की जे वयानं माझ्यापेक्षा मोठे असूनही मला कधी ते मोठे वाटले नाहीत. त्या दोन व्यक्ती म्हणजे शरद तळवलकर आणि मधू आपटे. या दोघांनी वयाचं बालपण जपलं आहे. आमच्यातली नुसती वयानं मोठी होणारी माणसं आणि शरद. मधूसारखी माणसं यात जमीन आसमानचं अंतर आहे. या दोघांनीही आपलं शैशव जपलं आहे. पोरांत पोर आणि थोरांत थोर अशी वृत्ती या दोघांनी जपली आहे. शरदची माझी पहिली भेट झाली ती रंगल्या रात्री अशा चित्रपटाच्या वेळी. या चित्रपटाची पटकथा संवाद मी लिहिले होते. चित्रपटात सारंगियाची एक भूमिका आहे. सारंगियाची भूमिका कोणाला द्यायची याविषयी दिग्दर्शक राजा ठाकूर आणि मी दोघांत चर्चा सुरू होती. बराच वेळ चर्चा झाल्यावर एकदम माझ्या नजरेसमोर नाव आलं ते शरद तळवलकरांचं. ते ऐकताच राजा ठाकूर म्हणाले, अहो, ही गंभीर भूमिका आहे आणि शरद तळवलकर तर विनोदी. मी म्हटलं, राजाभाऊ, तो उत्कृष्ट कलाकार आहे हे विसरू नका. सारंगियाची भूमिका तो चांगली करील. शरदला डेक्कन जिमखान्यावरील लॉजवर बोलावलं. तो आला. मी त्याला भूमिका समजावून सांगितली. तो मुळात विनोदी नट. त्यानं एक वार माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, दादा, सारंगी कशी असते हो? हा त्याचा फाजीलपणा. मी म्हणालो, सारंगी होय, ती असते माझ्यासारखी. आता फिरवतो सारंगीचा गज माझ्या अंगावरून. आम्ही दोघं मनमुराद हसलो. रंगल्या रात्रीचं चित्रीकरण प्रभात स्टुडिओत सुरू झालं. मी जिज्ञासेनं चित्रीकरण पहिल्यापासून पाहत होतो. मीनू मुमताज, अरुण सरनाईक आणि शरद तळवलकर हे 3 प्रमुख कलाकार या चित्रपटात होते. छबेलीची भूमिका करीत होती मीनू मुमताज. अरुण सरनाईक चित्रपटाचा नायक यशवंता होता. चित्रपट गतीनं पुढं सरकत होतं. कसलेही अडथळे न येता चित्रण सुरू होतं. एक दिवस चित्रण सुरू असतानाचा प्रसंग. नायक यशवंता आणि छबेली यांच्यात काही कारणानं दुरावा निर्माण होतो आणि सर्वांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सारंगियाला ही हकीकत कळते. तो व्यथित होतो आणि म्हणतो, मैंने 2 कलाकारों का खून किया है, यशवंता और छबेली. बस, एवढं एकच वाक्य शरदनं म्हणायचं होतं. प्रसंग गंभीर होता, पण आमच्या शरदला कधीकधी प्रसंगाचं गांभीर्य राहत नाही. त्यानं त्याचं भान विसरतं. विनोद करायची लहर येते आणि कपाळाला हात लावावा लागतो. कॅमेरा सरसावला. चित्रण सुरू झालं. शरद सारंगियाचा मेकअप करून आला. सारंगीशी चाळा करता करता तो म्हणाला, मैंने 2 कलाकारों का खून किया है. इथपर्यंत सारं ठीक होतं.
पण पुढं यशवंत आणि छबेलीचं नाव घ्यायचं तिथं त्याने उच्चारलं, मैंने 2 कलाकारों का खून किया है, एक रणजित देसाई और दूसरा राजा ठाकूर. प्रसंग गंभीर, पण त्याच्या या वाक्यानं साऱ्या स्टुडिओत हास्याचा कल्लोळ उठला. असा हा आमचा विक्षिप्त मित्र शरद तळवळकर. मी आजारी होतो. पुण्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. शरद सकाळ संध्याकाळ येऊन मला भेटून जात असे. तो मला नेहमी सरकार म्हणूनच हाक मारे. एके दिवशी आला आणि म्हणाला, सरकार, खांदे फार दुखतायत हो. मी काळजीनं म्हणालो, शरद, काहीतरी औषध घे. ते घेतो हो मी, पण एक विनंती आहे माझी. विनंती? कसली विनंती? मी विचारलं. तो शांतपणे म्हणाला, आमचे हे खांदे बरे होईपर्यंत कृपा करून तुम्ही मरू नका, नाहीतर मला खांदा देता येणार नाही. मी कोवाडला होतो. प्रकृती बरी नव्हती. शरद हा अतिशय कंजूष. रत्नागिरीला त्याचं नाटक होतं. तिथं त्याला कुणाकडून तरी मी आजारी असल्याचं कळलं. रात्री नाटक झाल्यावर स्पेशल टॅक्सीने तो कोवाडला आला. आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस झाली आणि तो निघून गेला. हे त्याचं आणखी एक अंग. इथे सखे न सोबती, कुणी इथे कुणी तिथे, असा माझा मित्रपरिवार आहे. हा विस्तार सतत वाढत आहे. माझ्या लेखनावर प्रेम करणारी अनेक माणसं आता माझी झाली आहेत. शरद त्यातला एक आहे. शरद आजही कोवाडला येतो, राहतो, गप्पा मारतो, नाटकातले विनोदी किस्से ऐकवतो. त्याच्या सहवासात वेळ मजेत जातो. आपल्या जीवनातले भले बुरे अनुभव सांगतो. या प्रत्येक अनुभवामागे त्याचं जीवन चिंतन दडलेलं असतं. ते मी शोधण्याचा प्रयत्न करतो. पण कोवाड सोडताना मात्र गळ्यात गळा घालून एखाद्या लहान पोरासारखा हमसून रडतो, वय विसरून रडतो. रणजित देसाई यांचा शैशव जपलेला मित्र नावाचा ललित लेख येथे समाप्त.